एकनाथ शिंदे जे सहसा कधी चिडत नाहीत किंवा स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांवर चिडलेले दिसत नाहीत. एकनाथ शिंदे नेहमी स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांचं आजवर कौतुकच करत आलेत, पण यावेळी मात्र चक्क शिंदेंनी स्वतःच्या पक्षातल्या मंत्र्यांना धारेवर धरलंय. एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर एवढे संतापले की बैठकीमध्ये त्यांनी थेट शब्दात मंत्र्यांना इशारा दिला की कामं करा, अन्यथा मंत्रीपद गमावण्यासाठी तयार राहा. शिंदेंच्या याच रौद्रावतारामुळे काही काळ बैठकीतले नेते सुद्धा थक्क झालेले. शिंदेंनी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना न बोलता आपल्याच पक्षातील मंत्र्यांना जाहीरपणे खडसावल्यानं राजकीय वर्तुळात शिंदेंच्या या बैठकीची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ज्या बैठकीत शिंदे संतापले त्या बैठकीत नेमकं काय झालेलं, कोणत्या नेत्यांना शिंदेंनी निर्वाणीचा इशारा दिलेला आणि सोबतच नगरसेवक पदाधिकाऱ्यांना कसं झापलंय, या झापण्यामागे कारण नेमकं काय हेच या व्हिडिओत पाहायचंय. बघा, 4 ऑगस्टला मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होती. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसले. शिंदेंनी काही मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दात सांगितलं की जनतेची कामं वेळेत झाली पाहिजेत, मतदारसंघात सक्रिय राहिलं पाहिजे, पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. हे जर होत नसेल तर मला खांदेपालट करावा लागेल. शिंदेंच्या याच वक्तव्यामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली. शिंदेंच्या नाराजीच्या यादीत 4 मंत्री होते. त्यापैकी 3 मंत्र्यांची नावं समोर आली आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, वने आणि मदत पुनर्वसन मंत्री संजय राठोड आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. या मंत्र्यांना यापूर्वी सुद्धा अनेकदा सूचना दिल्या होत्या, मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्यानं यावेळी शिंदेंनी कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलंय. आता बघा, शिरसाट यांच्यावर त्यांच्या कामावरून जरी शिंदे नाराज असले तरी आणखी एका कारणावरून त्यांना या बैठकीत झापलं असणार. ते कारण म्हणजे संजय शिरसाटांनी सीजेपीच्या अभिजित दिपकेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली. याच भेटीमुळे देखील शिंदे शिरसाटांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तर दादा भुसे यांच्यावर नाराज असण्याचं कारण म्हणजे सत्तेत असलेल्या मित्र पक्षातील नाशिकमधील 2 नेते म्हणजे छगन भुजबळ आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये प्रचंड चर्चेत आहेत. पालकमंत्री पद पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघे सतत काही ना काही प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. पण शिंदेंचे नाशिकचे नेते दादा भुसे मात्र थंडावलेल्या भूमिकेत दिसतात. पदरात मंत्रीपद असून सुद्धा भुसे ना नाशिकमध्ये फील्डवर दिसतायत ना पालकमंत्री पदासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी बैठकीमध्ये दादा भुसेंची कान उघडणी केल्याची शक्यता आहे. या बैठकीत केवळ खात्याच्या कामगिरीवरच चर्चा झाली नाही, तर पक्षवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. आगामी उरलेल्या काही भागांमधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि वाशिम सारख्या भागांमध्ये पक्षाचा विस्तार अपेक्षित वेगानं होत नसल्याची नाराजी शिंदेंनी व्यक्त केली. शिंदेंच्या मते मंत्री केवळ मंत्रालयात बसून प्रशासन चालवण्यासाठी नसतात, तर त्यांनी पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. विशेष म्हणजे पक्ष नेतृत्वाकडून प्रत्येक 3 महिन्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा स्वतंत्र आढावा घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालात जनतेच्या तक्रारी, विभागातील निर्णय, विकास कामांची गती, मतदारसंघातील उपस्थिती आणि पक्ष संघटनेसाठी केलेले प्रयत्न यांचा समावेश असतो. जर एखाद्या मंत्र्याची कामगिरी समाधानकारक नसेल तर भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची गच्छंती होऊ शकते, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते हा इशारा केवळ 4 मंत्र्यांसाठी नाहीये, तर संपूर्ण पक्षासाठी आहे. महायुती सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं कामकाजावर टीका होत असताना शिंदे आपल्या पक्षातील मंत्र्यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतायत. जनतेपर्यंत विकास कामं पोहोचली नाहीत तर त्याचा थेट फटका निवडणुकांमध्ये बसू शकतो, याची शिंदेंना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी आधीच मंत्र्यांना सज्ज राहण्याचा इशारा दिलाय. दरम्यान याच काळात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित केलेल्या शिबिरात सुद्धा शिंदेंनी नगरसेवकांना खडे बोल सुनावलेले होते. त्यामुळे शिंदेंच्या विधानानंतर असं बोललं जातंय की शिंदे आता ऍक्शन मोडमध्ये आले. एकंदरीत पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे कोणतीही ढिलाई सहन करणार नसल्याचं मंत्रालयातील बैठकीतून आणि नगरसेवकांना दिलेल्या तंबीतून स्पष्ट दिसतंय.
त्यांच्या नाराजीमुळे संबंधित मंत्र्यांवर आता मोठा दबाव निर्माण झाला असून पुढील काही महिन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीत जर सुधारणा दिसली नाही तर आता शिंदे त्या मंत्र्यांची गच्छंती करू शकतात। एकूणच ही बैठक केवळ नियमित आढावा बैठक नव्हती, ती एक स्पष्ट इशारा देणारी बैठक होती। कामं करा, जनतेत राहा, पक्ष वाढवा, अन्यथा मंत्रीपद गमावण्यासाठी तयार रहा, असा कडक संदेश स्वतः एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिलाय। आता मंत्री हा इशारा किती गांभीर्यानं घेतात आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तारात खरोखरच खांदेपालट होणार का, आणि जर खांदेपालट झाला तर कुणाचं नशीब चमकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।